बंद करा रे. चला, आले सगळे. 34 जण रे, खूप जण आलेत. ठीक आहे. ओके, ओके, ओके. एक मिनिट हा, फक्त चेक करतोय मी. ओके. ठीक आहे. मल्टी थ्रेडिंगचा थोडासा पार्ट राहिला तो आपण कव्हर करू. ओके. रनेबलचा यूज करून आपल्याला मल्टी थ्रेडिंग अचीव्ह करायची होती. ते आपण नंतर कव्हर करू, ठीक आहे. आज आपण स्टार्ट करतोय स्प्रिंग. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके. सगळ्यात भारी फ्रेमवर्क, सगळ्यात मस्त फ्रेमवर्क असणारा स्प्रिंग फ्रेमवर्क आपण आज स्टार्ट करतो, ठीक आहे. माझा आवाज थोडासा तुम्हाला कमी येऊ शकतो. थोडस जरी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. ठीक आहे. नो प्रॉब्लेम, आय कॅन स्पीक. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करतोय स्प्रिंग बूट फ्रॉम टुडे. ओके. याला हे बनवायचं का? ब्लॅक. हा, जास्त चमकणार नाही, बरोबर आहे. स्प्रिंग बूट. बघा, आतापर्यंत आपण काय काय शिकलो थोडंसं एकदा रिकॅप करू. आणि स्प्रिंग बूट शिकण्यासाठी असणारी प्री रिक्विजिट ती तुमच्या लक्षात येईल. ओके. आतापर्यंत पब्लिक आपण कोर जावा शिकलो. कोर जावाचा यूज करून आपण काय केलं? कन्सोल बेस ऍप्लिकेशन बनवले, राईट. कन्सोल बेस ऍप्लिकेशन्स बनवले. देन पुढे आपण ऍडव्हान्स जावा शिकलो. ऍडव्हान्स जावाचा यूज करून आपण काय शिकलो? ऍडव्हान्स जावामध्ये काय शिकलो? जेएसपी सर्वलेट, राईट, प्लस जेडीबीसी. याचा यूज करून आपण बनवलं काय? जेएसपी ॲज अ फ्रंट एंड, सर्वलेट बॅक एंड, जेडीबीसी ॲज अ डेटाबेस लेयर. याचा यूज करून आपण बनवले वेब ॲप्लिकेशन. त्यात तुम्ही एम्प्लॉईचं ॲप्लिकेशन आपण बनवलं होतं. तुम्हाला एक असाइनमेंटला पण मी दिलं होतं, राईट. सो वेब ॲप्लिकेशन वी हॅव डेव्हलप बाय युझिंग ॲडव्हान्स जावा. कोर जावाचा यूज करून कन्सोल बेस ॲप्लिकेशन, फॉर एक्झाम्पल एटीएम ॲप बनवलं होतं आपण, आठवते? एटीएम ॲप्लिकेशन असेल, देन मूव्ही बुकिंग ॲप्लिकेशन असेल, असे नॉर्मल जे कन्सोलवरती चालतील. पण हे सर्व्हरवरती चालत होते. इथं कन्सोल होता, इथं सर्व्हर होता, राईट. मग हे दोन शिकलो की सर, आता हे हे का शिकायचंय? याची काय गरज आहे नेमकं? आपण हे दोन शिकलो की नाही? शिकलो. आता हे दोन शिकून आता स्प्रिंग बूट कशाला म्हणजे झालं की आता काम. कन्सोल बेस पण ॲप्लिकेशन झाले आणि वेब ॲप्लिकेशन पण झाल्या. मग आता स्प्रिंग बूट शिकायचा 8 तास का करायचा? तर त्याचं कारण ऐकल्याशिवाय तुम्हाला अशी मज्जा येणार नाहीये. कारण आहे का, वाय टू लर्न दिस, हे शिकल्यानं होणार काय? तर आता मी डायरेक्ट याच्यावरतीच येतो. व्हॉट इज स्प्रिंगच्या ऐवजी पहिल्यांदा समजून घ्या वाय. का काय शिकायचे स्प्रिंग? हे ज्यावेळेस तुम्ही समजून घ्याल, त्यावेळेस तुम्हाला एक वेगळी मज्जा येईल शिकायला. ठीक आहे. आधी का खूप महत्वाचं असतं, बरोबर आहे. तुम्ही 4:30ला लेक्चरला आले का? काय सर, टाइमपास होत नव्हता, आलो, असं आहे का? नाही. कारण खूप महत्वाचं असतं. टू लर्न समथिंग, राईट. काही नॉलेज घेण्यासाठी तुम्ही इथं आलेत. मग कोर जावा शिकलो, ऍडव्हान्स जावा शिकलो, याच्यामध्ये बाकी पण गोष्टी आपण शिकलो. हायबरनेट असेल, मेवेन असेल, बरोबर आहे. जावाचे फीचर्स असेल, मल्टीथ्रेडिंग असेल. हे झाल्यानंतर आता याच्या हे हे आहे काय एक्झॅक्टली, हे पण तुम्हाला सांगतो मी. आणि का शिकायचे ते सांगतो. मित्रांनो, पहिली गोष्ट, हा स्प्रिंग जो आहे ना, यालाच फक्त पकडा बरं का आधी. आणि एक लक्षात ठेवा, हा आणि हा वेगळा आहे. हे दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल स्प्रिंग बूट एकच आहे, नाही. हे बूट लागले म्हणजे खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये होत आहेत. असंच बूट नाही लागलं. ओके, फक्त या स्प्रिंगला इथं बूट लागले. मग स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट दोन्ही वेगळं आहे. दोन्हीमध्ये खूप डिफरन्स आहे. 10-10 पॉइंट आहे डिफरन्स, जे मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. याचे 10 पॉइंट, याचे 10 पॉइंट डिफरन्ससाठी.
मग आता आहे काय? स्प्रिंग हा जावाचा फ्रेमवर्क आहे. स्प्रिंग इज अ जावा ओपन सोर्स फ्रेम. आता मी फक्त याला फ्रेमवर्क म्हणतोय. पुढे याला मी खूप सारे एक्सटेन्शन लावणार आहे. खूप सारे आपण म्हणतो ना त्याला, काय म्हणतात त्याला? विशेष नाम लावणार आहे मी याला स्प्रिंगला. फक्त हा फ्रेमवर्क नाहीये. हा खूप मोठा फ्रेमवर्क आहे मित्रांनो. ओके. पण हा फ्रेमवर्क आहे. जावाचा फ्रेमवर्क आहे. आता सध्या तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं. जावाने मित्रांनो आपल्याला खूप सारे फ्रेमवर्क दिले. आतापर्यंत बरं का. जावाने आपल्याला स्टार्टिंगला 2010च्या दशकामध्ये एक फ्रेमवर्क दिला होता स्ट्रट्स नावाचा. हा पण एक फ्रेमवर्कच होता. काय नाव याचं? स्ट्रट्स. तुम्ही Googleला सर्च जरी केलं स्ट्रट्स फ्रेमवर्क. तुम्ही सर्च जरी केलं तुम्हाला याची माहिती भेटेल. अपाचे स्ट्रट्स. हे बघा. वेब ॲप्लिकेशन फ्रेमवर्क फॉर जावा ॲप्लिकेशन आहे. कधी आला होता हे बघा. 2006चा हा फ्रेमवर्क आहे. ठीक आहे. त्यामुळे हा ओल्ड झाला. आता ऐ फक्त 5% लोक याला यूज करतात. 5% पीपल करतात बरं का. आहे. काही प्रोजेक्ट्समध्ये याचा यूज आहे. फक्त 5% लोक याला यूज करतात. त्यामुळे आउटडेटेड झाला आहे. विसरून जावं. काय उपयोग नाही आता शिकवणं. देन जावाने आपल्याला एक टेक्नॉलॉजी दिली त्याचं नाव आहे JSP सर्व्हलेट. वेब ॲप्लिकेशन बनवण्यासाठी. याला पण फ्रेमवर्क म्हणलं तर चालेल. हा मात्र मित्रांनो आता सध्या मार्केटमध्ये 20% पीपल याला यूज करतायत. म्हणजे आणखीन याचं अस्तित्व आहे असं म्हणायला काही हरकत नाही. याचं अस्तित्व संपत चाललंय. पण याचं अस्तित्व मात्र मार्केटमध्ये आहे. 20% म्हणजे लय झाली. लय लोकं झाली 20%. 1 लाखातली 20,000 लोकं यूज करतायत. लय झाली की होय. लय झाली. पुन्हा JDBC सारखाच आपण जो हायबरनेट शिकला होता, तो पण फ्रेमवर्क आहे. याला सुद्धा मार्केटमध्ये मित्रांनो 50% लोकं यूज करतात. ओके. त्यामुळे हा सुद्धा मार्केटमध्ये होता आणि आहे सुद्धा. इव्हन सर JDBC सुद्धा मित्रांनो 50% लोकं यूज करतात. तर यांच्या खाली मी आलो आणि इथं फक्त टाकलं स्प्रिंग. याला मात्र 100% प्रत्येक जण याला यूज करतोय जावाच्या प्रोजेक्टमध्ये. इथं मी ते जस्ट पर्सेंटेज हे का सांगितलं? कारण याची पॉप्युलॅरिटी किती आहे? जिथे-जिथे जावा तिथे आधी आणि जावा नाही रे बाबा, स्प्रिंग. जिथे-जिथे जावा तिथं स्प्रिंग तुम्हाला दिखावा. स्प्रिंग 100% यूज केला जातोय. इन फ्युचर तुम्ही ChatGPTला जरी विचारलं, तर कुठल्याही एआय टूलला विचारा, स्प्रिंग बोटचं मार्केट किती दिवस राहील? खूप दिवस राहणार आहे. 50-100 वर्ष. पण हा फ्रेमवर्क असा आहे मित्रांनो, ज्याने खूप साऱ्या गोष्टी खूप ईझी होणार आहे. तुम्हाला कळेल आता आपण ज्यावेळेस यूज करू. त्यामुळे 100% प्रत्येक कंपनी लक्षात घ्या 100% कंपनीज ज्या आहेत ना कंपनीज आर युजिंग स्प्रिंग टू डेव्हलप सॉफ्टवेअर. त्यांचे असणारे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी प्रत्येक कंपनी स्प्रिंगला यूज करते. अँड दॅट्स व्हाय दे डिमांडेड द पर्सन हू नोज द स्प्रिंग नॉलेज. ज्याला स्प्रिंगचं नॉलेज आहे त्याला त्या ठिकाणी रिक्वायर केलं जातंय, हायर केलं जातंय. त्याच्यामुळे स्प्रिंग शिकणं काळाची गरज खूप मोठ्या प्रमाणात बनली, खूप मोठ्या प्रमाणात. तुम्हाला हे स्किल येत असतील तर एवढं तुम्हाला डिमांड नसेल, जेवढी डिमांड तुम्हाला स्प्रिंग येत असेल तर आहे. तुम्ही म्हणले आय नो सर JSP सर्व्हलेट, आय नो हायबरनेट, आय नो JDBC. पण ते विचारतील यू नो स्प्रिंग. व्हाय? बिकॉज करंटली इन द मार्केट दिस इज व्हेरी फेमस. कारण याचे ॲडव्हांटेजेस तसे आहेत. ज्यावेळेस मी याचे ॲडव्हांटेजेस सांगेल तुम्ही असं म्हणजे डोक्याला हात लावून बसणार, किती भारी आहे हा! किती मस्त आहे यार! मला शिकायचं आहे. कारण याचे ॲडव्हांटेज तेवढे आहेत मित्रांनो. असंच म्हणजे एखाद्याची पॉप्युलॅरिटी होत नाही, बरोबर आहे. याचे ॲडव्हांटेज खूप आहे. आता हा का शिकायचा हे सांगतोच मी त्याच्याकडे येतोयच. पण याच्याविषयी थोडी माहिती सांगतो म्हणजे तुम्हाला वाटेल, की अरे खरंच म्हणजे डेंजर आहे. हा मित्रांनो 2004 मध्ये आला मार्केटमध्ये. हे बघा. इथं जर तुम्ही लिहिलं स्प्रिंग, कॅन यू चेक इट?
जून 2003 म्हणजेच 4 2003-4 मध्ये आला. ओके. आता लेटेस्ट व्हर्जन 7वं आहे. 13 नोव्हेंबर 25 मागच्याच महिन्यात 16 डेज आहे. ओके. हा कधी आला? 2004 मध्ये आला. लक्षात घ्या, सर हा 2004 मध्ये आला. स्टड्स 2006 मध्ये आला. स्टड्स मागे पडला. स्प्रिंग पुढे चाललाय. कसं काय? त्याच्या मागे सुद्धा कारण असतात. लक्षात घ्या. 2004 मध्ये हा मार्केटमध्ये आला खरं. पण हा सगळ्यात जास्त मार्केटमध्ये यूज करायला चालू झाला 2014 नंतर. हे तेवढंच महत्वाचं आहे. 2004 2004 ला आला. 2004 ते 2014 पर्यंत त्याला कोणच ओळखत नव्हतं. आपल्या गावाकडे म्हणतात, "कुत्रं बी ओळखत नव्हतं त्याला." असं म्हणतात की नाही? हे म्हणतात की नाही? जर लग्नाला कोणच नसेल तर काय म्हणते, "कुत्रं बी नव्हतं लग्नाला त्याच्या." तसं स्प्रिंगला कुणीच ओळखत नव्हतं. कुणीच ओळखत नव्हतं स्प्रिंगला. नो वन. स्प्रिंग तर आलाय मार्केटमध्ये. इंट्रोड्यूस केलाय VMwareने आणि त्याचं नाव काय? रॉड जॉन्सन. या पट्ट्याने याला बनवलं बरं का. जर कधी नाव आठवलं तर बघा. रॉड जॉन्सन डेव्हलप द स्प्रिंग फ्रेमवर्क. याने 2004 ला बनवलं, पण विषय आहे की याला कोणीच ओळखत नव्हतं. स्प्रिंग सांगत होता, "भाऊ मला यूज करा, मला यूज करा." पण जावा डेव्हलपरवाले काय करायचे माहिती आहे का? कंपनीवाले यूज करायचे स्टड्सला. कारण मी तुम्हाला म्हणलं हा तेव्हा फेमस होता. लोकं यूज करायचे JSP सर्व्हलेट. लोकं यूज करायचे हायबरनेट, JDBCला. याला यूज करायचे डेव्हलपर. डेव्हलपरचा विश्वास याच्यावरती होता. विश्वास नावाची गोष्ट खूप महत्त्वाची आहे, बरोबर? एकदा का विश्वास तुटला, पुन्हा जुळतो का हो? नाही जुळत. नाही जुळत. हे जुळतंय का? नाही जुळत. सेम. लोकांचा विश्वास याच्यावरती होता. लोकं याला यूज करायचे डेव्हलपमेंटसाठी. जर फ्रंट एंड बनवायचं असेल, नीट बघा सगळेजण. ॲप्लिकेशनमध्ये 3 गोष्टी असतात. कोणत्या रे? फ्रंट एंड. फ्रंट एंड बनवायचं असेल तर पीपल आर यूजिंग HTML, CSS, JavaScript, Bootstrap अँड समथिंग कॉल्ड JSP. हे यूज करायचे लोक फ्रंट एंडसाठी. जर बॅक एंड बनवायचं असेल, बॅक एंडमध्ये परत 3 पार्ट पडतात. हे आपण शिकलो लेड आर्किटेक्चरमध्ये, बरोबर? कोणकोणते? कुठलं सर विसरला आम्ही. बॅक एंडमध्ये परत 3 पार्ट पडतात. त्याचं नाव आहे कंट्रोलर सर्व्हिस डाव. बॅक एंड कंटेन अगेन 3 लेयर्स. वन इज कंट्रोलर, वन इज सर्व्हिस आणि वन इज डाव. करेक्ट? हे 3 लेयर बॅक एंडमध्ये पडतात. या 3 लेयर बॅक एंडमध्ये पडतात. याचं नाव कंट्रोलर, याचं नाव सर्व्हिस आणि याचं नाव डाव लेयर. बरोबर? हे बॅक एंडमध्ये असतात बरं का. बॅक एंडमध्ये आपण बनवले आहे लेयर JDBC हायबरनेटमध्ये. आणि सगळ्यात शेवटी असतो डेटाबेस. इथं आपण MySQL, Oracle जे काय असेल ते यूज करू. म्हणजे कुठलंही ॲप्लिकेशन असेल तर या 3 गोष्टी लागतात. कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये. मग ही बॅकएंड बनवण्याची ही एक पद्धत आहे मित्रांनो, कंट्रोल सर्व्हिस डाव. आता ही पण पद्धत हळू जुनी होत चालली. आता नवीनच पद्धत तुम्हाला पुढं काही दिवसांनी भेटेल ज्यावेळेस मी शिकवेल. ती म्हणजे मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर. बॅकएंड बनवलं जातं मायक्रो सर्व्हिसेसचा यूज करून. आधी कशी बनवायची लोकं? असं लेयर्ड आर्किटेक्चरचा यूज करून. लेयर्ड आर्किटेक्चर याला म्हणतात. म्हणजे लेयर बनवायचे कंट्रोलर सर्व्हिस डाव. सर हे आउटडेटेड पूर्ण झालं का? नाही. स्टिल नाउ 80% पीपल आर डेव्हलपिंग द ॲप्लिकेशन्स बाय यूजिंग दिस लेयर्ड आर्किटेक्चर. पण हळू-हळू लोकं स्विच होत आहेत त्याच्याकडे, लक्षात घ्या. करंटली मार्केटमध्ये लोकं स्विच याच्याकडे होत आहेत. नवीन प्रोजेक्ट जे येत आहेत त्याच्यामध्ये बनतायत मायक्रो सर्व्हिसेस. म्हणजे बॅकएंडला मायक्रो सर्व्हिस यूज होते. काय असते कळेल तुम्हाला. पण आधी लोकं हे यूज करायचे आणि करंटली आता हे सुद्धा चालूच आहे मार्केटमध्ये. फ्रंट एंडला हे यूज करत होते. बॅक एंडसाठी कंट्रोलर बनवायचा असेल, तर यूज करायचे सर्व्हलेट किंवा स्ट्रट. याच्यातले तुम्ही स्ट्रट किंवा सर्व्हलेट हे यूज व्हायचं कंट्रोलर बनवायला. ठीक आहे. सर्व्हिससाठी काही वेगळं टेक्नॉलॉजीची गरज नव्हती. एक क्लास नॉर्मल बनवलं सर्व्हिस बनते. डावसाठी लोकं यूज करायचे JDBC, हायबरनेट. असं म्हणजे होत होतं. कधीपर्यंत
10 पर्यंत तुम्ही म्हणू शकता. पण पोरांनो विषय काय झाला माहिती आहे का? स्प्रिंग 2004 ला मार्केटमध्ये आला. स्प्रिंगने सगळ्या जगाला ओरडून सांगितलं. सगळ्या जगाला. म्हणजे सांगत होता स्प्रिंग, "अरे मला यूज करा. करून तर बघा." सर काय असं याच्यात करून बघायसारखं? मग लोकांनी हळू स्प्रिंगला यूज करायला सुरुवात केली 2010 मध्ये. ट्राय करायला सुरुवात केली. चला बघू तरी लयच वरडायला लागला, "यूज करा, यूज करा." ट्राय तरी करू ना याला. होय, ट्राय कराय काय चाललंय? ट्राय कराय काय चाललंय होय? जसं तुम्ही म्हणता, "चला लेक्चर ट्राय तरी करून बघू, समजलं तर करू, नाहीतर नाही." ट्राय कराय काय चाललंय? तर 2010 मध्ये ट्राय करायला सुरुवात केली लोकांनी. नाहीतर त्याच्या आधी मित्रांनो लोकांचा विश्वास याच्यावरती का होता ते सांगतो. कारण स्ट्रट्स आहे ना स्ट्रट्स, एक ब्रँड आहे मार्केटमध्ये. त्याचा अपाचे. अपाचे ब्रँडचं सॉफ्टवेअर आहे स्ट्रट्स. हे असलं तसलं नाहीये. पण अपाचे ब्रँडवरती लोकांचा विश्वास इतका होता म्हणजे खूप होता. लोकं म्हणायचे अपाचे, अरे अपाचेचा स्टड्स होता. अपाचेचा टॉमकॅट सुद्धा अपाचेचाच आहे. अपाचे इज अ ब्रँड. जसं आदी आणि जेव्हा ब्रँड आहे. येतं लक्षाचं घ्या. अपाचेचा टॉमकॅट आहे. अपाचेचे खूप सारे प्रॉडक्ट आहेत मित्रांनो. पुढे चालून तुम्ही एक काकपा म्हणून एक टेक्नॉलॉजी शिकाल. अपाचेचंच आहे पण. म्हणून अपाचेने डेव्हलपमेंट कम्युनिटीला खूप साऱ्या गोष्टी दिल्या. त्यामुळे लोकांचा ट्रस्ट त्याच्यावरती होता. लोकं याला काही सोडत नव्हते. नाही. बॅकएंड बनवायचे, कंट्रोलर बनवायचं स्टड्स. बॅकएंड बनवायचं सर्व्हलेट. डेटाबेस लावली JDBC किंवा हायबरनेट. फ्रंट एंड हे. लोकं हे यूज करायचे. म्हणजे आता इथे गोष्ट बघा. फ्रंट एंड बनवायचं असेल, यू शुड लर्न HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप, JSP. हे तुम्हाला शिकावं लागायचं. इफ यू वांट टू डेव्हलप कंट्रोल लेयर स्ट्रट्स किंवा सर्व्हलेट आलं पाहिजे. डावसाठी JDBC हायबरनेट आलं पाहिजे. मला सांगा, हे किती टेक्नॉलॉजी आहेत? HTML मोजा 1, CSS 2, जावास्क्रिप्ट 3, बूटस्ट्रॅप 4, JSP 5. या 5 टेक्नॉलॉजी इथं या स्ट्रट्स 6, स्ट्रट्स किंवा सर्व्हलेट 6 धरा. JDBC 7, JDBC किंवा हायबरनेट 7. पोरांनो, एक एंटायर ॲप्लिकेशन बनण्यासाठी फ्रंट एंड, बॅक एंड डेटाबेस लागतो बरोबर आहे. मग जर तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन बनवायचं असेल, यू नीड टू लर्न हाऊ मेनी टेक्नॉलॉजीज? मोजा या 5, 6 आणि किती 7. टोटल 7 टेक्नॉलॉजीज यू नीड टू लर्न. हाऊ मेनी? 7. 7 टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकाव्या लागतात, जर तुम्हाला फ्रंट एंड, बॅक एंड डेटाबेस बनवायचा असेल तर. हे कधीच सांगतोय मी 2010चं. पण विषय काय झाला? एका भाऊची एंट्री झाली. जशी आता पार्थची एंट्री झाली. एका भाऊची एंट्री झाली मार्केटमध्ये 2004 मध्ये. लोकांनी याला यूज करायला चालू केलं 2010 मध्ये. का माहीत आहे का? स्प्रिंगने पूर्ण जगाला सांगितलं, "ऐ" काय सांगितलं माहिती आहे का? स्प्रिंगने जगाला सांगितलं, "तुम्हाला फ्रंट एंड बनवायचंय, तुम्हाला बॅक एंड बनवायचंय, तुम्हाला डेटाबेस बनवायचं." अरे काहीही असू द्या. ओके, बॅक एंडचेच पार्ट लिहितो मी. काय असतं बॅक एंडमध्ये? कंट्रोलर. पुन्हा काय असतं? सर्व्हिस. पुन्हा काय असतं? डाव. हे बॅक एंडला असतं राइट? इकडे असतो डेटाबेस. इथं असतं फ्रंट एंड. बरोबर आहे? अजून करा हे फ्रंट एंड आहे तुमचं. हे फ्रंट एंड आहे. आणि हे पूर्ण बॅक एंड आहे. कंट्रोलर सर्व्हिस डाव हे पूर्ण बॅक एंड आहे. आणि हा डेटाबेस आहे DB. स्प्रिंगने सांगितलं जर तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन बनवायचं असेल, काय करताय राव? तुम्ही मला यूज करा. कशाला? स्प्रिंगला. सर स्प्रिंग शिकल्यावर सगळंच बनवता येतं का काय? येस. यू कॅन डेव्हलप एंटायर ॲप्लिकेशन बाय लर्निंग स्प्रिंग गाईज. वी कॅन डेव्हलप बघा काय लिहितोय मी? एंटायर ॲप्लिकेशन. म्हणजेच काय काय हो? पूर्ण ॲप्लिकेशनमध्ये काय काय येतं? फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस. सगळंच बनतंय. वी कॅन डेव्हलप एंटायर ॲप्लिकेशन बाय युजिंग जस्ट स्प्रिंग. फक्त स्प्रिंग शिकून हे सगळं बनवता येते.
डेव्हलपरला टेन्शनच घ्यायचं नाही. हे वेगळं बनवा, हे वेगळं बनवा, हे वेगळं. याला वेगळं शिका, याला वेगळं शिका, याला वेगळं शिका. अजिबात नाही. स्प्रिंग शिका. सगळं ॲप्लिकेशन रेडी. मग मला सांगा, लोकांना हळू काय वाटेल हो? कशाला बोंबलला कंट्रोलर बनवायचं असेल तर हे शिकावं लागतंय. डाव बनवायचं असेल तर हे शिकावं लागतंय. फ्रंट एंडसाठी हे शिकावं लागतंय. दुनियाभराच्या टेक्नॉलॉजी शिका, त्यावेळेस पूर्ण ॲप्लिकेशन बनवता येतं. पण डेव्हलपरला आता कळायला लागलं, स्प्रिंग जर शिकलं तर सगळंच बनतंय. काय म्हणतोय मी? स्प्रिंग जर शिकलं तर सगळंच बनतंय. तर एक एक्झाम्पल सांगू तुम्हाला याचं. जुन्या काळामध्ये लेट्स सपोज तुम्हाला बाहेर बरं का हॉटेलला जेवण करायचं. जेवण करायचे जेवण. तुम्ही कुठे चालू? सर काय हॉटेलला जाणार आम्ही सिंपल. तुम्हाला मूव्ही बघायची आहे. तुम्ही कुठे जाणार बोला? सर मूव्ही बघा थिएटरला जाणार आम्ही. बरोबर आहे थिएटरला जाणार. तुम्हाला फिरायला जायचंय. ओके. लेट्स सपोज यू वॉन्ट टू समथिंग तुम्हाला फिरायला जायचं. आपण इथे फिरायला जायचंय. काय कराल तुम्ही? सर आम्ही एखादं गार्डन वगैरे बघू. सारसबागचं वगैरे राइट? म्हणजे जर जेवण करायचं हॉटेलला जाताय, मूव्हीसाठी थिएटर, फिरायला गार्डन. आधीच्या काळातलं सांगतोय बरं का. असं करायची लोकं. पण आता तुम्हाला सांगू का? आता लोकं जातात कुठं माहिती आहे का? मॉल. मॉल नावाची गोष्ट मार्केटमध्ये आली. इथं सगळंच आहे. हॉटेल पण इथं आहे. मूव्ही थिएटर पण याच्यातच असते आणि गार्डन पण याच्यात असते. सगळं याच्यातच असते. येस ओर नो? सो यू कॅन ट्रीट स्प्रिंग ॲज अ मॉल. इंटरव्ह्यूमध्ये सांगा, स्प्रिंग इज अ मॉल वेअर वी कॅन गेट एव्हरीथिंग. काय? सगळंच. फ्रंट एंड, फ्रंट एंड, टेक्नॉलॉजी. फ्रंट एंड बनवण्यासाठी टेक्नॉलॉजी तुम्हाला भेटतील. बॅक एंडसाठी टेक्नॉलॉजी भेटतील. बॅक एंड टेक्नॉलॉजी, डेटाबेस टेक्नॉलॉजी. जसं या मॉलमध्ये मित्रांनो सगळं भेटतंय. काही पाहिजे ते. आधी लोकं वेगवेगळं जायचे होय, जेवायला एकीकडं, मूव्हीला एकीकडं. सेम इथं तसंच होतं ना, हे बघा कुठे गेलं? फ्रंट एंडसाठी वेगळं, बॅक एंडसाठी वेगळं, डेटाबेस सेटसाठी वेगळं. वेगवेगळं शिकावं लागायचं. कारण आधीचा काळ होता. आता स्प्रिंगमध्ये सगळंच एका ठिकाणी. स्प्रिंग इज अ मॉल वेअर यू कॅन गेट एव्हरीथिंग ॲट वन प्लेस. तुम्हाला फ्रंट एंड बनवायचंय, बॅक एंड बनवायचंय, डेटाबेस लेयर बनवायचंय, काहीही बनवा. सगळं तुम्हाला स्प्रिंगमध्ये भेटणार आहे. कारण स्प्रिंग काही छोटं नाहीये. मित्रांनो, स्प्रिंग इज अ कलेक्शन ऑफ फ्रेमवर्क्स. स्प्रिंगच्या आतमध्ये लपलेले फ्रेमवर्क दुनियाभराचे आहेत. आतमध्ये बरं का, याच्या आतमध्ये फ्रेमवर्क्स आहेत खूप सारे. सांगा बरं किती आहेत? ऐका. ऐका बरं का ऐकण्यासारखं आहे. स्प्रिंग एक नाहीये. स्प्रिंगच्या आतमध्ये दुनियाभराचे फ्रेमवर्क्स आहेत. हे बघा. मोठा गोल बनवतोय मी कारण सगळे बसावे. लुक ॲट धिस. लुक ॲट धिस. जस्ट मी एरो देतोय. पहिला स्प्रिंगच्या आतमध्ये स्प्रिंग कोर नावाचा फ्रेमवर्क आहे. स्प्रिंगच्या आतमध्ये स्प्रिंग कॉन्टेक्स्ट नावाचा फ्रेमवर्क आहे. फ्रेमवर्क आहे बरं का, सगळे फ्रेमवर्क आहे. त्याला मॉड्यूल असं म्हटलं जातं स्प्रिंगच्या भाषेत. स्प्रिंगकडे स्प्रिंग JDBC नावाचा फ्रेमवर्क आहे. स्प्रिंगकडे स्प्रिंग बूट नावाचा फ्रेमवर्क आहे. हे स्प्रिंगचं आहे बरं का. स्प्रिंगकडे स्प्रिंग डेटा JPA नावाचा फ्रेमवर्क आहे. स्प्रिंगकडे स्प्रिंग वेब MVC नावाचा फ्रेमवर्क आहे. स्प्रिंगकडे स्प्रिंग रेस्ट नावाचा फ्रेमवर्क आहे. स्प्रिंगकडे स्प्रिंग सिक्युरिटी नावाचा फ्रेमवर्क आहे. स्प्रिंग सिक्युरिटी नावाचा फ्रेमवर्क आहे. स्प्रिंगकडे स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस नावाचा फ्रेमवर्क आहे. स्प्रिंगकडे स्प्रिंग क्लाउड नावाचा फ्रेमवर्क आहे. आणि स्प्रिंगकडे स्प्रिंग AI नावाचा फ्रेमवर्क आहे. स्प्रिंग AI नावाचा फ्रेमवर्क. झालं का चक्र? ऐ चक्र बघितलं सगळ्यांनी?
चक्र बघून चक्कर नाही आली पाहिजे बरं का. तर हे किती मेन्शन केलेत मी? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 मेन्शन केले. असे मित्रांनो 22 प्लस स्प्रिंग मॉड्यूल्स आपल्याकडे आहेत. त्यालाच फ्रेमवर्क म्हटलं जातं. 22 प्लस. सर एवढी शिकायची? नाही. एवढी शिकायची गरज नाही. जेवढं पोटात बसतं तेवढंच खावं होय. जास्त कशाला खायचं? जास्त खाल्लं की पोट खराब होतं. त्यामुळे एवढे नाही शिकायचे आपल्याला. जेवढे लागतंय तेवढे शिकायचे. ओके. हे सगळे शिकायचे आहेत आपल्याला. स्प्रिंग इज अ कलेक्शन ऑफ फ्रेमवर्क. कारण हा स्वतः एक फ्रेमवर्क आहे आणि याच्यामध्ये एवढे दुनियाभराचे फ्रेमवर्क. यू कॅन मेन्शन हिअर स्प्रिंग. तुम्ही याला इथे मेन्शन करू शकता. दिस इज स्प्रिंग. दिस इज स्प्रिंग. स्प्रिंग इज अ कलेक्शन ऑफ फ्रेमवर्क. हा एकटा पट्ट्या या सगळ्यांना त्या ठिकाणी याचे सब फ्रेमवर्क म्हणून दर्शवतो वी कॅन से. याचे सगळे पार्ट्स आहेत मित्रांनो. इथे लक्ष सगळ्यांना. मग जर तुम्हाला फ्रंट एंड बनवायचं असेल, हा काय म्हणतो माहिती आहे का? आकार की यूज स्प्रिंग वेब एमव्हीसी. याचाच पार्ट आहे. जर तुम्हाला कंट्रोलर लेयर बनवायचे, हा म्हणतो स्प्रिंग वेब यूज करा फक्त किंवा स्प्रिंग रेस्ट यूज करा किंवा स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस यूज करा. बघा ऑप्शन किती दिलेत बघा, ऑप्शन किती आहेत. यातला कुठला यूज करा, तुमचा कंट्रोलर लेयर बनेल. सर्व्हिससाठी तर एक नॉर्मल क्लास लागतो. डावसाठी हा म्हणतो स्प्रिंग जेडीबीसी यूज करा किंवा स्प्रिंग डेटा जेपीए यूज करा. आता मला सांगा मित्रांनो, पूर्ण ऍप्लिकेशन फ्रंट एंड याने बनेल, कंट्रोलर याने बनेल, डाव याने बनेल. कशाला जायचं दुसरीकडे? काय गरज आहे का तुम्हाला स्ट्रट शिकायची, सलट शिकायची, हे शिकायची? बोला की काहीच गरज नाहीये. स्प्रिंग शिका, सगळं भेटेल. का? ह्याच्यामध्येच आहे की हे सगळं. हे बघा, आपण जे आता बघितलं जेडीबीसी, डेटा जेपीए, वेब एमव्हीसी, ऍप्लिकेशनला सिक्युरिटी लावायचे, यूज करा स्प्रिंग सिक्युरिटी. किती सोपं गेलं हो पोरांनो. किती सोपं गेलं स्प्रिंगने. आय थिंक तुम्हाला याचा आन्सर भेटला असेल. कुठे गेलं? वाय? Why Spring? The reason is that Spring is everything. If you use Spring, guys, you will develop your entire application by using just Spring framework. You no need to go anywhere. कुठं जायची गरज नाहीये. Think about mall. Mall having everything, right? If you want anything, you will get in the mall. If you want to like eat something, hotel is there. If you want to see the movie is there. Everything is there. Same thing. Spring is there. If you want to develop front end, you can use this module. If you want to develop controller, you can use any module from this. If you want to develop Davlier, you can use any module from this. So that's why Spring famous in the market. एक गोष्ट सांगू, स्प्रिंग पेक्षा हा लय फेमस आहे. कोण? बूट, स्प्रिंग बूट. दुसरं सांगा की हा काय असतो. सगळे एका दिवशी नाही खायचं होय. स्प्रिंगची जेवढी डिमांड आहे त्याच्यापेक्षा जास्त डिमांड याची. असं नाही याची नाहीये. मी काय म्हणलं याच्यापेक्षा जास्त याची डिमांड आहे. म्हणजे याची पण आहेच. आतापर्यंत आपण स्प्रिंग बद्दलच बोलतोय. हे बघा. मग याच्यामध्येच हा पार्ट आहे. मग सर याच्यामध्ये एवढे सगळे पार्ट आहेत. हाच कसं काय फेमस झालाय? कंपनीमध्ये बोलताना स्प्रिंग बूट का म्हणतात? कारण काहीतरी याच्यामध्ये खास असणार आहे. पण आहे खास. जे आपल्याला बघायचंय पुढं. त्यामुळे मित्रांनो याच्यापेक्षा जास्त हा फेमस आहे. त्याचं पण खूप मोठं रिझन आहे. आता आपण जेवढंही लिहिलंय एवढा कुटाणा, याच्यापेक्षा जास्त याचा कुटाणा आहे. याच्यापेक्षा जास्त पॉप्युलॅरिटी याची आहे, फेमस हा आहे. आणि आपल्याला डीपमध्ये हा शिकायचा आहे. हा आपल्याला शिकायचा आहे, पण जास्त नाही. जास्त म्हणजे जेवढं गरजेचं आहे. सगळ्यात जास्त फोकस याच्यावरती ठेवायचा. पण याच्यापेक्षा पॉवरफुल आहे. हा पण फ्रेमवर्क आहे. हा याचा पार्ट आहे. इथे दिलाय मी एक आहे. स्प्रिंगचा पार्ट आहे स्प्रिंग. यू कॅन से स्प्रिंग वूड इज अ पार्ट ऑफ स्प्रिंग. गॉट इट. सो वाय टू लर्न स्प्रिंग? इन द इंटरव्ह्यू जर क्वेश्चन विचारला, ओके टेल मी व्हॉट इज स्प्रिंग, यू नीड टू एक्सप्लेन व्हॉट एव्हर एक्सप्लेन आय हॅव एक्सप्लेन्ड टिल नाऊ. जे अर्धा तासात मी एक्सप्लेन केले 5 मिनिटात यू नीड टू एक्सप्लेन वाय स्प्रिंग अँड व्हॉट इज स्प्रिंग. स्प्रिंग इज समथिंग लाईक मॉल गाईज. एव्हरीथिंग ॲट वन प्लेस.
काय गरज आहे? आता तुम्हाला कळलं कोर जावा, ॲडव्हान्स जावा नंतर स्प्रिंगची गरज काय? गरज हीच आहे. ॲडव्हान्स जावामध्ये भाऊ JSP फ्रंट एंडला, सर्व्हलेट बॅक एंडला, JDBC डेटाबेसला गेलं. हा म्हणतोय सगळं मी बनवून देतो. कशाला वेगवेगळं बनवताय? गरज आहे का वेगवेगळं बनवायची? नो. जस्ट यूज स्प्रिंग. सगळं एका ठिकाणी बनेल. मला सांगा, सगळं जर एका ठिकाणी बनलं मित्रांनो, सोपं काय होतं माहिती आहे का? डेव्हलपरचं काम सोपं होतं. डेव्हलपरला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी शिकायची गरज लागत नाही. फक्त एवढंच नाही, सगळे एकाच ठिकाणी बनतं हे तर आहेच मित्रांनो. याचे आणखीन एडव्हांटेज ऐकल्यानंतर तुमचं माइंड आणखीन त्या ठिकाणी म्हणेल, की यार शिकलं तर स्प्रिंग शिकायचं बाबा, नाहीतर काही शिकायचं नाही. आता जर जस्ट मी एक एडव्हांटेज सांगितला, स्प्रिंग इज अ कलेक्शन ऑफ फ्रेमवर्क आणि याचा यूज करून आपण पूर्ण ॲप्लिकेशन बनवू शकतो. पुढं चालून तुम्ही याचे आणखीन एडव्हांटेज बघाल, की याच्यामध्ये जावाचा ऑब्जेक्ट आपल्याला बनवावा लागत नाही. काय म्हणलं मी परत ऐका. जावाचा ऑब्जेक्ट आपण नाही बनवत, स्प्रिंग बनवतो. म्हणजे तुम्ही तुमच्या जिंदगीमध्ये न्यू कीवर्ड विसरून जाल. स्प्रिंग यूज केला, न्यू कीवर्ड ऑब्जेक्ट बनवण्यासाठी असतो. तुम्ही लेट्स सपोज क्लास बनवलाय स्टुडंट आणि याचा ऑब्जेक्ट बनवतो तुम्ही, बरोबर आहे? बनवता की नाही? कसा? स्टुडंट S1 न्यू स्टुडंट. तुम्हाला असलं दिसणारच नाही इथून पुढं. काय बोलताय सर? मग उगाचच्या उगं शिकलो ऑब्जेक्ट बनवायला राव. पुढं नव्हतंच म्हणल्यावर. असं नाहीये. तुम्ही ऑब्जेक्ट बनवायला शिकले, म्हणून तर तुम्हाला आता कळणार आहे. कसा ऑब्जेक्ट आपण नाही बनवणार. कोण बनवणार? स्प्रिंग बनवणार. ऑब्जेक्ट बनणार बरं का. ऑब्जेक्ट शिवाय काहीच होत नाही. ऑब्जेक्ट शिवाय काहीच होत नाही. पण ऑब्जेक्ट बनवणार कोण? कोण? स्प्रिंग बनवणार स्प्रिंग. 1 मिनिट हां. हॅलो. येस. भाऊ कोण बोलतोय? काय काम आहे तुझं? ते सांग ना आधी. हां, थोडं मी कामात आहे. नंतर करतो. ठीक आहे. डायरेक्ट पोरं चालू होतात यार. विचारत नाहीत, काही नाही. डायरेक्ट चालू झालं. हां, सर मग माझं BCA संपलंय आता आणि पुढं काय करू? अरे थोडंसं दम धर. माणूस कामामध्ये असतो. थोडंसं कामं असतात बरोबर. पोरं विचार करत नाहीत काय. आणि आता याचा आय थिंक कॉल मी सकाळपासून किती कॉल रिसीव्ह केले. पोरांनो वाटतं काय मास्तर फ्रीच बसलाय असं कधी उचलायचा फोन आणि कॉल करायचा. हां, मग थोडा गाईडन्स करा की. हे पप्पाकडे फोन देतात की काय-काय पोरं. एका ते वडिलांचाच फोन आला मला एका पोराच्या. ते डायरेक्ट म्हणले, तुम्ही ते हेच बोलता का व्हिडिओ बनवणारे?" मी म्हणलं, "होय, मीच बोलतोय की." म्हणले, "ते पोरगं बघा बरं जरा आमचं." मी म्हणलं, "पोरगं बघा सर म्हणजे?" म्हणजे ते बोलण्याचा त्यांचा सूर तसा असतो. "पोरगं जरा बघा बरं आमचं." मी म्हणलं, "बरं बघतो की काय झालं?" त्यानं तसलं केलंय काहीतरी BCA का त्यांना बोलता पण येत नव्हतं. BCA का काहीतरी केलं. मी म्हणलं, "बरं." म्हणलं, "द्या की त्याच्याकडेच." काय बोलत नाही ती पोरं. "ए धर बोल." मग पुन्हा तेच त्याकडे फोन दिला. पुन्हा ती बोलायला माझ्याकडे. ते आई-वडिलांनाच काळजी आहे पोरांची. पोरं निवांत आहे ते आपलं. गाडीत पेट्रोल 50चं निवांत. दगडूशेठ की लगेच एफ-सी रोड, एफ-सी रोड की दगडूशेठ. असली सिच्युएशन आहे आणि काय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके. म्हणजे पोरांनो ऑब्जेक्ट आपण नाही बनवणार. ऑब्जेक्ट स्प्रिंग बनवणार. आपण बघा 100 जर ऑब्जेक्ट बनवायचे असतील, त्यातले 30 ऑब्जेक्ट डेव्हलपर बनवणार आणि 70 स्प्रिंग बनवणार. किती सोपं झालं? होय, किती सोपं झालं? लय सोपं झालं. इथून पुढे तुम्ही इनहेरिटन्स ही कॉन्सेप्ट फक्त 5% यूज करणार. किती? 5%. इनहेरिटन्स विसरून जाणार. मी फक्त स्प्रिंगचं बोलतोय बरं का. जर तुम्ही JSP सर्व्हलेटचे प्रोजेक्ट्स वगैरे तर तुम्हाला भेटले कंपनीमध्ये, तर तुम्हाला ते यूज करावं लागणार आहे. पण स्प्रिंगमध्ये इनहेरिटन्स फक्त 5% जिथं लागेल तिथंच. एक्सटेंड भाई करायचंच नाही. स्प्रिंगचा स्ट्रिक्ट रूल आहे. एक्सटेंड जर केला रे केला, उपयोग नाही. एक्सटेंड विसरून जाणार. म्हणजे राहणार बरं का, असं नाही म्हणत मी नाही राहणार, पण खूप कमी. न्यू कीवर्डचा यूज खूप कमी. ऑब्जेक्ट बनवायचं नाही, काही नाही, काही नाही. एक सांगू, जसं लोकं म्हणतात लग्न झाल्यावर सुखी होतंय.
तसं डेव्हलपरच्या भाषेमध्ये जर तुम्ही स्प्रिंग शिकलात, तर डेव्हलपर सुखी होणार आहे. डेव्हलपर स्प्रिंग विल रिड्यूस द बर्डन ऑफ डेव्हलप. डेव्हलपरचं बर्डन कमी होणार पोरांनो. दुनियाभराची मॅपिंग करा. बोला. JSP सर्व्हलेट करताना कोणी मॅपिंग केली. किती कंटाळा आला होता. XML फाईल बनवा, सर्व्हलेट टॅग घ्या, परत सर्व्हलेट मॅपिंग घ्या, URL पॅटर्न घ्या, मॅप करा, सर्व्हलेट प्रत्येकासाठी वेगळा सर्व्हलेट. सर ते बघून असं वाटलेलं का उगाच जावा डेव्हलपमेंटमध्ये आलो. पण जेव्हा काय तुम्हाला स्प्रिंग नावाचा फ्रेमवर्क कळालाय, तेव्हापासून मात्र तुम्ही आता म्हणाल, "अरे नाही यार, शिकलं तर स्प्रिंग का?" बर्डनच कमी झालं की सगळं. डेव्हलपरचं बर्डन, डेव्हलपरचा लोड कमी करणार आहे स्प्रिंग. एवढी वाह-वाह का गायलोय मी स्प्रिंगची मित्रांनो? त्याचं रिझन हे आहे, प्रत्येक कंपनीमध्ये स्प्रिंग यूज होतोय. प्रत्येक. आय-टी कंपन्या जेवढ्या जावामध्ये डेव्हलपमेंट करतात, प्रत्येक ठिकाणी स्प्रिंग फ्रेमवर्क यूज होतोय. कारणं पण तशीच आहेत. आज जस्ट आपण याचं ट्रेलर बघितलंय. उद्यापासून आपण एक्झॅक्टली शिकायला सुरू करणार आहोत. येतंय लक्षात सगळ्यांना? आज फक्त मी हे शिकवलंय तुम्हाला. व्हाय स्प्रिंग? आणखीन आपल्याला शिकायचंय व्हॉट इज स्प्रिंग? व्हॉट इज स्प्रिंग? परत म्हणलं तर कसा इम्प्लिमेंट करायचा? लय लय राहिलंय आणखी. ठीक आहे. सगळ्यांना ट्रेलर का ट्रेलर? पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. पिक्चर तो अभी बाकी है. ओके. याच्यामध्ये ज्यांचे इन्स्टॉलमेंट राहिले पेमेंटचे ते इन्स्टॉलमेंट करून घ्या. ठीक आहे. आज मी एवढं लक्ष दिलं नाही कोणी केले काय नाही. सगळ्यांना मी इन केलंय धपाधप, धपाधप. मला जाऊ दे सगळ्यांना जरा स्प्रिंगचा ट्रेलर दाखवूया जरा. होय? कसा आहे ट्रेलर? ट्रेलरवरून पिक्चरचा अंदाज येतो. हे खरं की नाही? ट्रेलरवरून पिक्चरचा अंदाज येतो. आता तुम्ही बघताच की ट्रेलर. तुम्हाला सांगायची काय गरज आहे होय? त्याच्यामुळं धिस इज जस्ट ट्रेलर. अगेन आजचं सेशन मी इथंच थांबवतोय याच ठिकाणी. एवढंच आपल्याला आज बघायचं होतं. उद्यापासून एक्झॅक्टली आपण स्टार्ट करतोय याला समजून घ्यायला. स्प्रिंग कसा आपल्या प्रोजेक्टमध्ये यूज करायचा, कशाप्रकारे इम्प्लिमेंट करायचा आणि खूप साऱ्या कॉन्सेप्ट उद्यापासून येणार आहेत. तयारी ठेवा. दररोज 4 तास अभ्यास करायची. हो, दररोज 4 तास झाला पाहिजे. 4 कमीच म्हणलं. जास्त करायला शिका. उद्यापासून प्रॅक्टिकल्स वगैरे खूप सारे चालू होतील स्प्रिंगमध्ये. जे की केलं तरच जमतं बरं. केलं तरच जमणार आहे. नाहीतर उगं त्याला कॅज्युअली घेत बसलं की नाही जमणार आहे. कारण हा खूप साऱ्या गोष्टी ऑटोमेट करतो म्हणजे भाई याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला नवीन-नवीन भेटणार आहेत. ओके. त्यामुळे सगळ्यांनी तयारी ठेवायची उद्यापासून 4 तासाची आणि यायचंय. कॉलेजची पोरं बघा, स्प्रिंग शिकताय तुम्ही, ठीक आहे. हा 2 दिवसात सुद्धा संपवता येतो बरं का. जसे बाहेरचे इन्स्टिट्यूटवाले करतात. पण मला तसं करायचं नाही. मला तुम्हाला पूर्ण डीपमध्ये शिकवायचं आहे. त्यासाठी मला तुमचा हा सपोर्ट पाहिजे. जर तुम्ही अभ्यास नसेल करत, तर मग मला मात्र संपवावं लागेल. म्हणजे लवकरात लवकर संपवावं लागेल. चालू करायच्या आधी संपलं असं होऊ नये. ठीक आहे. सो टेक द नॉलेज फ्रॉम मी. माझ्याकडून नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. जेवढं तुम्ही त्या ठिकाणी मला सपोर्ट कराल म्हणजेच अभ्यास करून. ओके. उद्या आल्यानंतर मी जर क्वेशन विचारला, तर आला पाहिजे. बरोबर की नाही? नाहीतर मी अवघं इकडे-तिकडे घसा कोरडा करायचा आणि तुम्ही तिकडे चॅटिंगवर चॅटिंग. हे 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 काय खरं आहे का सांगा बरं? बरोबर आहे की नाही? आता कोण काय करतंय मला माहीत नाही मागं. त्यामुळं मी जर क्वेशन कुणालाही विचारला रँडम, "हां, चला परत मला सांग, व्हॉट इस धिस?" यू नीड टू गिव्ह द ॲन्सर. मी मला स्क्रीन शेअर कर, इम्प्लिमेंट करून दाखव. आलं पाहिजे. आधी मी मी जे झालं तेच विचारणार, असं नाही, नाही झालं. त्याच्यामुळं 4 तासाची मेहनत तुमची दररोज मला पाहिजे. ओके. कुणालाही विचारू शकतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. जेवढं एक चाक मागं माझं पळतंय, तेवढं तुमचं चाक तिकडून पळलं पाहिजे. नाहीतर माझं चाक पळतंय, तुमचं पळतच नाही. बैलगाडी उभी राहणार नाही. ठीक आहे, कोलमडून जाणार. चला. स्प्रिंगला किती महिने जाणार? हे तुमच्यावर डिपेंड असणार पार्थ. ठीक आहे, तुमच्यावर डिपेंड असणार. याला अंदाजे समजून जा 40 दिवस. एक अंदाजे 40 दिवस तर कुठं हे होणार नाही. ठीक आहे? समजून जा 40 दिवस. पण मज्जा येणार यार, मज्जा येणार. स्प्रिंग शिकायला मज्जा येणार. ओके. ओके. कारण ही टेक्नॉलॉजीच आहे तशी.
एव्हरीवन गॉट इट? कोणाला काय आणखी क्वेश्चन आहे? ऑनलाईन, ऑफलाईन स्टुडंट्स? सर ते स्प्रिंग क्लाउड पण कन्सेप्ट घेणार आहे का तुम्ही? येस, डेफिनेटली. अच्छा, ठीक आहे. इन द मायक्रो सर्व्हिसेस स्प्रिंग क्लाउड ऑटोमॅटिकली इन्क्लूड होतो. वेगळा त्याला घ्यायचीच गरज नाही. स्प्रिंग क्लाउड मायक्रो सर्व्हिसेस मध्ये होतो. एनी मोर क्वेश्चन? या बॅचची रेकॉर्डिंग साठीची ड्राईव्ह लिंक तुम्हाला त्याच्यावरती भेटेल आपल्या नवीन ग्रुपवरती. कोण आणखीन जॉईन झालं नसेल, दे नीड टू व्हॉट्सअप मी जस्ट. ओके, आय विल ॲड. ज्यांचं पेमेंट राहिले, दे कॅन डन द पेमेंट. ओके, बिलकुल. लॅमडा, अरे भाई, जबरदस्त लॅमडा आहे. लॅमडा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे स्प्रिंग सिक्युरिटीमध्ये. आतापर्यंत जेवढे शिकलात ना तुम्ही, सगळे इकडे असणार आहे. जीएसपी पासून सर्व्हलेट सगळं असणार आहे. पण कसं, लय सोपं सोपं करून टाकतो हा सगळं सोपं. ठीक आहे, ओके. स्प्रिंग, अरे समजेल पुढे स्प्रिंग आहे. ठीक आहे आदर्श, आताच त्याचे क्वेश्चन करू नका. हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. उद्या आपल्याला तेच बघायचंय, स्प्रिंग कोर काय असतं, स्प्रिंग डेटा जीपीए काय असतं, हळूहळू समजेल एव्हरीथिंग. चला थांबू आपण आजसाठी. ठीक आहे, विल मीट टुमॉरो.